नमस्कार सगळ्यांना। आज आपण एक मोठ्या विषयावर बोलणार आहात। त्या विषयाचं नाव आहे की आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास। जसं की आता सगळ्यांकडे आत्मविश्वास असतोच असं नाही की त्या आत्मविश्वासाला आपण ओळखायचं कसं, त्या आत्मविश्वासाला आपण जागा कसं करायचं असतो। प्रत्येकाकडे आत्मविश्वास असतो, पण सगळ्यांचा जागरूक नसतो। कोणाचा झोपलेला असतो, कोणाचा रेंगाळत असतो, कोणामध्ये खूप जास्त आळस असतो, त्याच्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासावर त्यांचा विश्वासच नसतो। तर या सगळ्या आत्मविश्वासाला जर आपल्याला ओळखायचं असेल किंवा आत्मविश्वास घेऊन जर पुढे सक्सेस करायचं असेल तर काय करावं लागेल। छोट्याशा काही टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की आपला आत्मविश्वास असतो, तो जर आपल्याला ओळखायचा असेल तर काय करावं लागेल। आता बघा, आपली परिस्थिती असते, कधी कधी परिस्थिती अशी असते की आपल्याला काही करायचं असलं तरी ते परिस्थितीमुळे नाही करू शकत आहे। गरीब असतो, श्रीमंत असतो, खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी असू शकतो, कोणाला काही प्रॉब्लेम असू शकतात, त्यामुळे मग आत्मविश्वास जो आहे तो खचतो, पुढे जाऊ शकत नाही, माणसाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, खचून जातो माणूस। तर हे सगळं करण्यासाठी काय करायचं, आपली परिस्थिती खूप मॅटर करते। तर आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण पुढे कसं जाऊ यासाठी प्रयत्न करणं खूप चांगली गोष्ट आहे। यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की आपली जी परिस्थिती आहे सध्या ती खूप चांगली आहे, असा जर पॉझिटिव्ह विचार आपण करत गेलो तर आपण ती एक स्टेप पूर्ण करून पुढे जाऊ शकतो। जसं की आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचे। त्याच्यानंतर आहे की म्हणजे आपण प्रत्येक वेळेला की आज नाही उद्या चांगली परिस्थिती येऊ शकते, आजचा दिवस माझ्यासाठी नाहीच आहे, आजचा दिवस नाहीये, उद्या माझ्यासाठी दिवस चांगला येईल किंवा उद्या मी माझी सुरुवात करेन, तर नाही। आज जी परिस्थिती आहे, आजची परिस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि आजपासून सुरुवात करा, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता। दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी कसा आहे, मी कसा आहे। हे स्वतःचं जर परीक्षण आपण स्वतः केलं की आता समजा मी माझं स्वतःचं परीक्षण करते की मी कशी आहे, अंतर्मन कसं आहे माझं, मला काय वाटतं, सगळ्या गोष्टी ह्या जर आपण विचार करत बसलो, कारण आपल्या सराउंडिंगला असे लोक असतात की कोणी निगेटिव्ह बोलतं आपल्याबद्दल, कोणी आपल्याला टोमणे देऊन बोलतो की तू हे केलंस म्हणून हे चुकलं, किंवा तू असं केलं असतं तर असं चांगलं झालं असतं, तू असं केलं नाहीस म्हणून तुझ्या लाईफमध्ये असं आहे। असे निगेटिव्ह बोलणारे खूप लोक असतात, टोमणे देणारे लोक असतात, आपल्याला पाडून बोलणारे लोक असतात। तर या सगळ्यामधून आपल्याला काय घ्यायचंय की आपलं काय चुकलंय आणि आपल्याला याच्यातून काय बदलवायचंय, किंवा एखादी एक गोष्ट आहे जी आपण घेऊन पुढे आपल्याला ते पॉझिटिव्ह वे मध्ये येऊ शकते कामाला, की बाबा या सगळ्या टोमण्यातून, एवढ्या सगळ्यांच्या लोकांच्या बोलण्यामधून आपल्याला एक गोष्ट त्याच्यातून घ्यायची आहे। कारण आपल्याला माहिती आहे की मी कशी आहे, मला माहिती आहे माझं काय आहे, मी कशी आहे। लोकांनी किती टोमणे दिले त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्याला त्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायची आणि पुढे चालत राहायचं। त्यानंतर आपण आपला आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काय करायचं आहे, पहिलं तर आपल्या स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवायचा आहे। लोक काय म्हणतील याच्याकडे अजिबात विचार नाही करायचा आहे की माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की जोपर्यंत आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही। आपला जर आपल्यावरचा विश्वास उडालेला असेल तर आपण स्वतःच आपल्याला आधी मागे खेचतोय की नाही आपण हे करू शकत नाही, ही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत राहते आणि आपल्याला कधीच सक्सेस होऊ देत नाही। तर तर आपल्याला हे करायचंय की आपल्यामधला आत्मविश्वास आपण अगोदर ओळखायचा आहे आणि आपल्यावर आपला स्वतःचा विश्वास खूप ठेवायचा आहे। लोक काय बोलतील याच्याकडे अजिबात विचार नाही करायचा आहे। त्याच्यानंतर आहे की आपण जे काम करणार आहोत, जे काम करायला घेतलेलं आहे, तर ते यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो हा विश्वास आपण स्वतःला द्यायचा आहे। अगोदर स्वतःला प्रॉमिस करायचंय की हा हे मी करू शकते, मी हे करणारच आहे। हा जो विश्वास आहे ना तो स्वतःवरती अगोदर ठेवायचा आहे। हे कुठलीही गोष्ट आपण करत असताना, आपण जेव्हा समाजात वावरतो ना तेव्हा आपण एखादी गोष्ट हाती घेतली, एखादं काम हाती घेतलेलं आहे, तर त्याला टवचणारे खूप लोक असतात की तू हे नाही करू शकत, तुझ्यात ही हिंमत नाही किंवा तू करशीलच नाही। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा की मी हे काम करायला घेतले तर मी हे काम करू शकणार आहे, हा विश्वास आपण स्वतःवर अगोदर ठेवायचा आहे। दुसरी गोष्ट आहे की जसं की आपण आपल्या आयुष्यात आपण काही गोष्टी करायला जातो तर त्याच्या अगोदर आपल्याला खूप मोठी गोष्ट करायला जातो, किंवा एक एक्झाम्पल देते की मी जसं आता कुठल्या मोठ्या इंटरव्ह्यूसाठी चाललेली आहे की सगळं येतं आपल्याला, पण एक मनात आपल्या भीती असते। तर या भीतीला आपण कसं दूर करायचं, जोपर्यंत आपल्या मनातली भीती आपण दूर नाही करू शकत तोपर्यंत आपण कुठेच सक्सेस होऊ शकत नाही। यश मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी अडथळे येत राहणार।
जोपर्यंत आपल्या मनातली भीती आपण दूर नाही करू शकत तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. तर ती भीती घालवण्यासाठी आपल्यामध्ये अगोदर धैर्य असणे खूप गरजेचं आहे. तर धैर्याने त्या आपल्या भीतीला आपण नष्ट करायचं आहे. अगोदर भीती संपवायची आहे. भीती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण कुठेही काम करण्यासाठी यशस्वी होऊ शकत नाही. त्यानंतर असं आहे की आपण कुठल्याही काम करत असताना आपल्याला अगोदर स्वतःच्या आतून एक निगेटिव्हिटी येत असते की एक पॉझिटिव्ह विचार असतो आणि एक निगेटिव्ह विचार असतो. एक मन सांगते आपल्याला की तू करू शकतो, एक मन सांगते की आपल्याला तू करू शकत नाही. तर आपल्याला आपल्या मनाचं परीक्षण अगोदर करायचं आहे की कुठलंही काम करत असताना आपण आपल्यावर विश्वास ठेवून करायचा आहे. की अगोदर समजा आपल्याला स्वतःमधल्या उणिवा आधी शोधायच्या आहेत की काय आपल्यामध्ये उणिवा आहेत, त्या उणिवा शोधायच्या आहेत आणि त्यांना दूर करायचे अगोदर. त्या दूर झाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आहे. त्याच्यानंतर एक शेवटचं असं आहे की आपल्या आजूबाजूला खूप चांगले लोक असतात, पॉझिटिव्ह आपल्याला बोलणारे असतात, पॉझिटिव्ह आपल्याला रस्ता दाखवणारे असतात, खूप चांगलं मोटिवेट करणारे लोक असतात. अशा लोकांकडून खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत ज्या आपल्याला जीवनशैलीमध्ये वापरता येतील. पुढे जाऊन आपल्याला त्या गोष्टीमुळे सक्सेस मिळणार आहे. तर अशा गोष्टी आपण पॉझिटिव्ह लोकांकडून शिकायचे, त्या लोकांच्या सानिध्यात राहायचे जे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतात, जे पॉझिटिव्ह आपल्याला काही गोष्टी शिकवतात, पुढे जाण्यासाठी मदत करतात. अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहायचे आणि अशा लोकांकडून आपल्याला भरपूर काही शिकायचे. ते काय बोलतात, कसं वावरतात, कसं सक्सेस मिळवतात, सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकायच्या आणि त्यानंतर आपण त्या आपल्या जीवनशैलीमध्ये कशा सरावात आणू शकतात यासाठी प्रयत्न करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनुभवल्या तर नक्कीच तुम्ही यश मिळवू शकता, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.